नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। मोटर ड्रायव्हिंग स्कूलवर कारवाई न केल्यास शिवसेनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने पुतळा जाळणार। गेल्या महिन्यात पलूस येथील मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे एक्स-आरटीओ यांचे व्हिडिओ चित्रीकरण करून अधिकाऱ्यांना दिले असता आज तागायत यांच्यावर कोणतीही कारवाई नाही व या चित्रीकरणात ऑफिसमधील अधिकाऱ्यांची नावे घेऊनही प्रादेशिक व परिवहन अधीक्षक दशरथ वाघुले गांधारीची भूमिका घेत आहे। यामागे काय काळेबेरे लपले आहे अजूनही समजत नाही। या प्रकरणाबाबत आवाज मीडिया न्यूज चॅनलने सदर बातमी प्रसारित करूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते। जर 8 दिवसात कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने पुतळा दहन करण्याचा इशारा विनायक गोंदिल यांनी केला आहे। दरम्यान सांगली जिल्ह्यात अनधिकृत मोटर ड्रायव्हिंग स्कूलचा धुमाकूळ, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे पलूस येथील मोटर ड्रायव्हिंग स्कूलला अभय दिले जात आहे। या प्रकरणी अधिकाऱ्यांना विचारले असता उत्तर देण्यास टाळाटाळ। पूर्वी आम्ही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना 1 महिन्यापूर्वी जे काय निवेदन दिलं होतं पलूसमध्ये ज्या एक्स-आरटीओच्या मार्फत व आरटीओ अधिकाऱ्यांच्या मार्फत जे काय हप्ता वसुली किंवा जे काय प्रकार चालू आहेत तर त्याच्यावरती कारवाई करा म्हणून आम्ही त्यांना तशी त्यांची स्टिंग ऑपरेशनची व्हिडिओ क्लिपसुद्धा CD कॅसेट स्वरूपात त्यांना आम्ही दिली होती। तरी त्याच्यावरती 1 महिना झालं कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाही। ज्या वेळेस आम्ही इथं वाघुले साहेबांना भेटायला येतो त्यावेळेस वाघुले साहेब इथं हजर नसतात, तर इतर दुसऱ्या अधिकाऱ्यांना आम्हाला इथं फेस करावं लागतं। आज आम्ही तसेच त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की ह्या 8 दिवसामध्ये त्या अधिकाऱ्यांच्यावरती व त्या एक्स-आरटीओवरती जर कारवाई नाही झाली तर आपल्या कार्यालयासमोर इथं आम्ही ह्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन आम्ही ह्या 8 दिवसामध्ये करणार आहोत असं त्यांना निवेदन दिलेलं आहे। डुप्लिकेट ड्रायव्हिंग स्कूल चालू असून SR पवार म्हणून या नावाने ही कराडला परवानगी असताना ती पलूसमध्ये चालू केलेलं आहे, तर याच्यावर कारवाई व्हावी असं आम्ही आज परिवहन खात्याला अधिकाऱ्यांना बोललो। तरी सदरच्या या गोष्टीवर जर कारवाई नाही झाली तर मी कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांच्या पुढं जाऊन बसून उपोषण करीत आहे।